नमस्कार मैत्रिणींनो. तर कशा आहात सगळ्याजणी? आनंदी राहा आणि खुश राहा. तर आपण आज पेपर कटिंग बघणार आहे. तर मी तुम्हाला ते दाखवते. तुम्ही बघा. 34 साईजचं पेपर कटिंग आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला मी पहिल्यांदा ते माप कसं घ्यायचं माप डायरेक्ट. आता मी काय करते, लय होऊन ठेवत नाही. लय करून माप डायरेक्ट ब्लाऊजवरती बघत असते आणि परत त्याच्यानंतर लगेच पेपरवरती टाकून ठेवते. मग ते पेपर कटिंग ठेवलं की परत कारण पहिल्यांदा करून ठेवायचं. मग परत डबल तेच कस्टमर आलं की आपल्याला ते पेपर कटिंग वापरता येते. मग त्याच्यासाठी करून ठेवत असते. आधी लिहून ठेवायची मी वहीमध्ये, पण आता शक्यतो लिहून ठेवत नाही. डायरेक्ट लगेच पेपरवरती घ्यायचं आणि हे करायचं. तर ते आपण पाहूयात कसं करायचं ते. तर आता हे बघा, इथं हा ब्लाऊज आहे. ते तुम्हाला व्यवस्थित दाखवते. हे बघा, आता तुम्ही इथं बघू शकताय या ब्लाऊजची उंची इथं 13.5 भरते. तर आता मी 1 इंच जास्त घ्यायचं. आता ह्यांनी पण काय सांगितले आपल्याला, उंची थोडीशी वाढवायला सांगितली. मग त्याच्याऐवजी आता मी काय करणार, ही तयार उंची 13.5 आली पाहिजे. तर ह्यांची उंची मी 14.5 घेणार आहे, म्हणजे थोडीशी वाढवल्या जाते. आता इथं पहिल्यांदा आपण अशी उंची टाकून घ्यायची. आता तुम्ही मी कशी मापं टाकते व्यवस्थित तुम्ही बघायचे. आता काय करायचं, की 14.5 आपण टाकले. लगेच त्याच्यावरती आपण आडवी रेष मारून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीनं मारून घ्यायची. परत मारल्यानंतर काय करायचं, लगेच आपण जे आपलं छातीचं माप आहे ना ते घ्यायचं. तर छातीचं माप घेताना ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, जी मी तुम्हाला सांगते ना. तर बरोबर आपल्या हुक पासून बरोबर ह्या टिपपर्यंत घ्यायची. तर किती आले बघा तुम्ही, 8.5 आले. मग ह्याच्यामध्ये 2 इंच आपलं मार्जिन मिसळायचं. तर 10.5 होते. मग हे 10.5 वरती आपली आता इथं 3-4 वेळा असं बरोबर आपलं मार्जिन हे करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून वर खाली आणि चुकीचं पण होतं. बरोबर टेप लावायचं आणि 2-3 ठिकाणी 10.5 वरती मार्जिन करून लगेच पण आपण बॉक्स करून घ्यायचा आणि बरोबर ह्याच्यावरती प्रेस मारायची. आता हा आपला चौकोनी बॉक्स झाला. आता इथं काय करायचं बघू शकता तुम्ही. आता हे बघा, इथं गळा आहे ना. आता इथं बघा तुम्ही, शोल्डरवरती त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे, तर कशी टिप मारली म्हणजे गळा उतरत असेल, त्याच्यामुळे एवढी जास्त परत नंतर ही टिप मारलेली म्हणजे सुरुवातीला नाही. तर आपण मग इथं आता हे बघा, हा गळा घ्यायचा आहे आपला. बरोबर ह्या लेवलने गळा घ्यायचा इथून वरतून. आता ही गळा जास्त आहे, त्याच्यामुळे मी काय करते, इथूनच घेते बरोबर अर्धा इंच कमी घेतला. नाही तर शोल्डरपासून बरोबर मी गळा घेत असते. तर आता इथं मी 5.5चा आपल्याला गळा आहे आणि इथं हे बघा तुम्ही बघू शकता, इथनं लगेच मुंडा घ्यायचा. आता इथं मुंडा पण तुम्ही लगेच तुमच्या लक्षात येते. आता तुम्ही वरतून शोल्डरपासून टाकलं की बरोबर इथं हा मुंडा घेता येतो. जी आपली रेष येते बरोबर ह्या कोपऱ्यापर्यंत, तर ती 5.5 येते. म्हणजे आपलं किती झालं, पुढचा गळा पण आपला 5.5चा झाला आणि इथला गळा पण किती झाला, मुंडा किती झाला आपला 5.5चा. आणि आता इथं शोल्डर मी 5.5चा टाकणार आहे. तर आता हे बघा, इथं बरोबर पट्टी किती आली, 3 आली. आणि मग आपण इथं गळा रुंदी आपण किती द्यायची हे बघा. असं जरी तुम्ही मोजलं तरी चालते, की बरोबर आपल्याला इथं तुमच्या गळ्याची रुंदी निघते. आणि आता क्वचित आपल्याकडे कस्टमर येताना म्हणजे त्यांच्या घरातली व्यक्ती आपल्याला आणून देत असते. नाहीतर मग ते लेडीज शक्यतो करून येत असतात आपल्याकडे. मग आपल्या लक्षात येतं, त्यांच्याकडे जर बघितलं तरी पण लक्षात येतं. आता इथं मी 5.5चं शोल्डर टाकले. आणि जर तुम्हाला तसं मापता येत नसेल तरी तुम्ही आता मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजवरती शोल्डर काढू शकताय, तुम्हाला जर समजत नसेल तर. आता इथं मी हे बघा, इथं गळ्याची रुंदी 2.5 घेतली. 2, 2.25, 2.5 आणि 3 शक्यतो कमी असते. म्हणजे ज्यांचा बांधा रुंद असतो त्यांनाच गळ्याचं जास्त हे लागतं, म्हणजे शोल्डर लागतं. तर त्यावेळेसच करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते जास्त करून. आता ज्यावेळेस तुम्ही शिवाय तर अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात. कारण प्रत्येक कस्टमरचं हे माप वेगळं असतं. शोल्डरमध्ये फरक असतो किंवा मुंड्यामध्ये फरक असतो किंवा कमरेमध्ये फरक असतो. तर ते प्रत्येक ह्याचं मी माप असं काढून ठेवत असते. आणि परत कस्टमर आलं की मग फक्त पेपर कटिंग. आता इथं हे बघा तुम्ही 1 आणि 1.5 वरती मार्जिन करायची आणि परत काय करायचे, त्याच्याबरोबर हे बघा असा आकार देऊन घ्यायचा. जर तुमच्या कस्टमरची वरड आली पहिल्या ब्लाऊजमध्ये तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये बदल करायचा. तोपर्यंत बदल तुमच्या मनाने तुम्ही करायचा नाही. तर आता इथं पण आपण गोल आकार असं द्यायचं की पुढच्या गळ्याचा व्यवस्थित आकार येते. आता इथं काय झाले, इथं आपल्याला बरोबर आता ब्रेसपट्टीचं माप काढायचे. तिथं मी 3.5 वरती मार्किंग करणार आहे आणि तिथं मी 3 वरती आणि त्याच्यानंतर इथं थोडीशी मी सरळ रेष सोडून घेणार आहे आणि परत इथं थोडासा वक्र आकार द्यायचा, म्हणजे आपली ब्रेसपट्टी तयार होती. आता इथं बघा तुम्ही बघू शकता. आता इथं कटोरीचं माप तुम्ही बरोबर टाकायचं. तर इथं 5ची बरोबर कटोरी हे बघा. तर इथं 5 असं तुम्ही माप टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं हे बघा, तिथं तुम्ही 2.5 वरती मार्किंग करून घ्यायची आणि 2.25 वरती पण करून घ्यायची. अशा 2-3 रेषा ओढून घ्यायच्या आणि जिथून तुमचा आकार व्यवस्थित जातोय कटोरीचा तिथून तुम्ही आकार देऊन घ्यायचा. आता हे बघा, तर बरोबर असा माझा कटोरीचा हे बघा. तर हे असं व्यवस्थित आकार जातो. तर इथं पेपरमुळे येतं का लक्षात, तुम्ही बघू शकता. आता हे बघा, इथं ब्रेसपट्टी असलेली, इथं कटोरी असलेली आणि इथं आपला मुंडा असलेला आहे. तर आता हे आपण काय करू, कटिंग करून घेऊ व्यवस्थित. आधी असं बाहेरची बाजू कापायची, म्हणजे हा बाहेरचा मुंडा कापून द्यायचा आणि इथं आता काढल्यानंतर आतला आपण मुंडा कापतो. तर तुम्हाला मी कापल्यानंतर दाखवते, कारण व्हिडिओला मोठा होत जातो. इथं बाहेरचं तुम्ही बघू शकता हे बघा. तर बरोबर मी 8.5चं मार्जिन देणार आहे, म्हणजे जेवढं छातीचं आहे तेवढं. आणि
ही बरोबर अशी रेष मारून घ्यायची. जे तुमचं बाहीचं बॉक्स आहे तो. आणि आता त्याच्यानंतर आपण बाहीची इथं लांबी बघायची. तर बाहीची लांबी 4ची. मग ह्याच्यामध्ये फक्त मी अर्धा इंच मिसळणार आहे आणि त्याच्यानंतर बरोबर इथं रेष मारून घेणार आहे. आता इथं जी तुम्ही त्या साईड म्हणताना जी खड्डा व्हायचा, तर इथं बरोबर 2.5 वरती मार्किंग करायचे आणि इथं सरळ रेष मारून घ्यायची थोडीशी 2 इंचापर्यंत, जी तुमचं शिवायचं मार्जिन असतं ती. आणि इथं बरोबर हे बघा बरोबर आपला मासा असतो ना, तर त्याच्यासारखा तुम्ही बाहीला आकार द्यायचा आहे. तुमची बरोबर बाही तयार होते बघा. आणि इथं बरोबर तुम्ही ब्लाऊजचं जे मार्जिन आहे ते टाकायचं हे बघा. आणि इथलं तुमचं जे मार्जिन आहे ते तुम्ही टाकायचं आणि त्याच्यानंतर इथं अशी सरळ रेषा मारून घ्यायची म्हणजे आणि हे कट करून घ्यायचं. तर हा बाहीचा आकार झाला आहे बघा. तर हे बरोबर असं अर्धा इंच मार्जिन सोडायचं खालच्या. म्हणजे अस्तरची बाही असेल तर आणि साधी असेल ना तर 1.5 इंच घ्यायचं. आता पहिल्यांदा आपण हे बाहेरचा आकार कापून घ्यायचा आहे. म्हणजे बाहेरचा मुंडा झाला हा. आणि परत आतमधलं अशी बाही करून बरोबर आतमधलं कापायचं आहे. म्हणजे एक समोरची बाजू आणि एक पाठीमागची बाजू. तर हे बघा अशा पद्धतीनं ही बाही आपली तयार झाली. तर आता मी कटोरी कशी भरवते ती तुम्ही दाखवते तुम्हाला. तर आता हे बघा, आता पहिल्यांदा तुम्ही हा कटोरी आखून घ्यायची, नाहीतर आहे अशी म्हणजे तरी पण चालते. म्हणजे जसं तुमचं सोयीस्कर असेल तसं तुम्ही करायचं. तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी आखून घेते. आता हे आखून घेतलं. तर आखून घेतल्यानंतर काय करायचे आपल्याला बरोबर इथं 1 इंच डायरेक्ट भरायची. आणि 1 इंच भरल्यानंतर हा असा आकार देऊन घ्यायचा बरोबर. आणि इथं डायरेक्ट फक्त 3 भरायचं. आता तुम्ही बघा इथं 3 भरून घ्यायचं आणि एकदम वरच्या साईडला असं तिरपं भरायचं. तर बघा ही जी आकार काढून घेतलाय ना, तर त्याच्या तिथं बरोबर तिरपं घ्यायचं आणि तिथून बरोबर अशी सरळ रेष मारून घ्यायची म्हणजे तिरपी. आता इथं जी आकार दिलाय ना 1 इंच, तर आपल्याला तिथून आकार द्यायचा आहे बघा. आणि तो आकार काय करायचा आपल्याला खालच्या जी आपली सुरुवातीची कटोरी ना तिथं आपल्याला मिळवायचा आहे. हे बघा. तर अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे. आणि परत काय करायची त्या दोन्हीचा तुम्ही अशी सुद्धा गोल म्हणलं तरी गोल ठेवू शकताय. अशी सुद्धा तुम्ही ठेवू शकताय. आणि आता ह्याच्या खाली जर तुम्हाला खालच्या बाजूला आता हे बघा ह्याच्या दोन्हीचा मध्ये काढायचा आहे. तिथं बरोबर मध्ये निघतो. आता इथं 8ला 1 दोरी कमी आली तर बरोबर ह्या दोन्हीचा असं मध्ये काढायचं. इथं जास्त घ्यायचं नाही, 1 किंवा पाऊण इंच घ्यायचं आणि असं करायचं. नंतर गोल जरी आता मी फक्त गोलच काढायचे. असं गोल इथं कसं वरती घेतले असं आणि त्याच्यानंतर लगेच टाक द्यायचं. म्हणजे काय होतं माहिती का, जे कापड आहे ना ते कापड भरपूर प्रमाणात वाचलं जातं. आता हे असं घेतल्यानंतर बरोबर ह्याचा डाच मारायचा किंवा असं सुद्धा तुम्ही कापू शकता गोल जरी घेतलं तरी. कारण मी शिवताना तर आधी असं शिवायचे की ती बरोबर बसायची. आता तुम्हाला मी दाखवते गोलच कापून की खालचं पण मी आखून दाखवलंय तुम्हाला. पण त्या मला मॅडमने शिकवलं होतं ना, तर हे अशाच पद्धतीनं शिकवलं होतं. आता हे अशी झाली ना आणि आपल्याला कापडाचं पण त्याच्यामध्ये आता हे बघा ही आता अशी झाली ना, तर हे बघा तुम्ही बघू शकता. आणि इथं थोडंसं किंचित जरी आपलं हे आता पेपर ही झाला कापताना तरी तुम्ही आता तिथं आपला डाच मारला तर मी तुम्हाला हे बघा बघू शकता. तुम्ही असा डाच घालल्यानंतर तरी पण व्यवस्थित कटोरी येते. आता ही खालच्या बाजूला मी गोलच ठेवले बघा तुम्ही. हे असं जरी काढली ना तरी चालते. आता हे बघा ही कटोरी झाली. परत ही आपला ह्याचा पार्ट झाला आणि आता ही आपली बाही झाली. आणि आपल्याला फक्त गळा भरवायचा. म्हणजे शक्यतो गळा ब्लाऊजवर कापते किंवा असं जरी तुम्ही कापला तरी पण चालतो. जेवढी तुमची गळ्याची लांबी आहे. आता हे बघा इथं आपण बरोबर शोल्डरपासून गळा मोजायचा. तर इथं गळ्याची रुंदी त्यांची किती येते 8ची येते. तर अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं. पण इथं अर्धा इंच वाढवायला सांगितलं त्याच्यामुळे मी 9 घेणार आहे. तर इथं गळ्याची उंची 9 घ्यायची आपण. आणि इथं जेवढी तुमची रुंदी आहे गळ्याची समोरची साईडला आपण घेतली आहे तेवढी तुम्ही गळ्याची रुंदी घ्यायची आणि बरोबर गळा आखून घ्यायचा. आता इथं चौकोनी गळा आहे त्यांचा, तर मी बरोबर चौकोनी आखून घेणार आहे. आणि हे बरोबर हे बघा तर आपली चौकोनी गळा आपण कट करून घ्यायचा. नंतर आता हे बघा तुम्ही. तर हे एवढं आपलं झालं पेपर कटिंग. हे ठेवून द्यायचं आपल्याला ब्लाऊजवरती हे करून.
तर कसा वाटला माझा व्हिडिओ तो पण सांगा, आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि कोणाला जर चकलीचं पीठ घ्यायचं असेल तरी पण मला मेसेज करून सांगा, माझा नंबर दिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आणि एकदम चांगली पण होते भाजणीची केलेली, आणि कुरकुरीत पण होते, नरम ही कसलीही पडत नाही. आणि एकदा घेऊन बघा तुम्ही, आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर नका घेऊ. तर सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडनं नमस्कार.